तुमच्या समोर जो अपोजिट गट असणार आहे, जो शरद पवारांचा जी काय आघाडी आहे, त्यांच्याही नगराध्यक्ष पदाचा जो काय व्यक्ती होता त्याला मारहाण झाली आहे, त्यांनाही मारहाण झाली आहे आणि त्याबाबत सुप्रिया सुळेने ट्विट पण केलंय. काय बघता या सगळ्या घडामोडींकडे? खरं तर आरोप तुमच्याच बाजूनी झाला. हो हो, पण कालचं स्टेटमेंट जर आपण बघितलं असेल, प्रसारमाध्यमांमधूनच आम्ही ते ऐकलं की तसे काय आरोप जे केले होते ते काय प्रूव्ह झालेले नाही आहेत. उलट मेडिकल सर्टिफिकेट पण तिथे न्यूट्रल नॉर्मल म्हणूनच त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळं जे काय केलं हे राजकीय द्वेषापोटी. तो स्टंट होता. हां येस, राजकीय स्टंट. राजकीय स्टंटच होता तो. आणि तो मारहाण झालीच नाही असं वाटतं? नाही झाली, पण इट वॉज नॉट दॅट मच सिरियस जे इंटरप्रिट करण्यात आलं. पण आपण सिरियस म्हणतोय, आपण सशक्त लोकशाहीचा जेव्हा विचार करतो त्यावेळी एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मारहाण होती, ती सिरियस आहे की नाही हा मुद्दा नंतरचा. पण मारहाण होणं हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? विषय ॲक्च्युली त्याला राजकीय वळण देण्यात आलं, ते एक वेगळा भाग होता. त्यांनी डायरेक्टली आमचे 15 प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत जयदीप भैया तावरे त्यांच्यावरती तो आरोप लावला की त्यांनी ते करायला लावलं. पण तसं काही नव्हतं, कारण त्यावेळेस जयदीप भैया हे माझ्या माहितीप्रमाणे पार्टी मिटिंग हॉलमध्येच होते. बारामती तालुक्यामध्ये अजितदादांनी त्या ठिकाणी मिटिंग तिथल्या कार्यकर्त्यांना घ्यायला लावलेली, त्यावेळेस भैया त्या ठिकाणी होते.